महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा वहिवाट रस्ता अडवल्याने शेतकऱ्यांवर आली उपासमारीची वेळ। भातखंडा येथील वयोवृद्ध शेतकरी मधुकर कासार यांना मुलबाळ नाही, त्यात त्यांची पत्नी सुद्धा मयत झाल्याने ते निराधार आहेत। त्यांचे उतराण शिवारात गट नंबर 203 मध्ये शेती असून शेजारील शेतकरी एकनाथ महाजन व हिम्मत पुंडलिक पाटील हे वापरास मज्जाव करत जीवे मारण्याची धमकी देत असल्याने शेतकरी भयभीत झाले असून या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशन कासोदा येथे अर्ज देऊन सुद्धा कुठलीच कार्यवाही न झाल्याने शेतकरी हतबल झाला असून मालकीची शेती असून रस्त्याअभावी शेती कसता येत नसल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली असून एरंडोल तहसीलदार यांनी त्वरित दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे। तसेच दखल न घेतल्यास शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली असून असं घडल्यास याला एरंडोल तहसीलदार जबाबदार राहतील असं त्यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे, पाचोरा, जळगाव। ठिकाण राजाराम कासार, कुठले राहणार आहे? भातखंडे बुद्रुक, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव। काय म्हणणं आहे तुमचं? ते मला 15-20 वर्षापासून वापरू देत नाही, ते मला धमकी दावतात। कोण धमकी दावतात? एकनाथ तोताराम महाजन, हिम्मत पुंडलिक पाटील, भातखंडेकर हे मला शेतात जाऊ देत नाही। मी कर्जबाजारी झालेलं आहे। मी कसं काय कर्ज फेडायचं? लोकांचं मला नुसतं पाय जळे बी जाऊ देत नाही शेतात आणि ते मारण्याची धमकी दावतायत, तर काय करावा? आता तुम्ही हे शेताचं शेत रस्ता तुमचा आहे का? पूर्वीपासून रस्ता आहे का तुमचा? पूर्वीपासून आहे, आजल्या पंजापासून आहे। मग यांनी अडवणूक केली असं म्हणणं हा, तुमचं? यांनी अडवणूक केली। तुम्ही या बऱ्याच तहसीलदाराला दिलंय का काही अर्ज? तहसीलदारकडे कधी ते 4-5 महिने होऊन गेलेले आहे, त्यांनी काही चौकशी केली नाही अजून अजून। कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही? काहीच नाही। आणि आता तुम्ही शेत पेरणार आहे, हा, तुम्ही कर्जबाजार झाले, तुमचं असं म्हणणं की त्वरित मला म्हणजे तहसीलदारांनी येऊन रस्ता मोकळा करून द्या अशी आपली मागणी आहे। हा, जर असं नाही झालं तर आपण काय करणार आहे? नाही मग मी स्वतः माझं दोरी घेऊन फाशी घेऊन घेईल, नाही तर मी आत्महत्या करून घेईल आणि त्यांना तेच साक्षीदार राहतील। त्यांचं नाव म्हणजे तहसीलदार जबाबदार राहील? तहसीलदार जबाबदार राहील आणि ते काही झालं तर त्यांच्यावर कारवाई करावी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।